बघा मुलांनो, तर संख्या प्रकारामधली आपली 10वी संख्या आहे त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, त्रिभुज संख्या, ज्यालाच आपण ट्रायंग्युलर नंबर असं म्हणतो। तर मुलांनो, ही संख्या थोडीशी अवघड आहे। थोडीशी अवघड म्हणण्यापेक्षा थोडंसं हिला लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, किंवा लक्षपूर्वक ही संख्या कशी आहे काय नाही, कशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो, त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढू शकतो, हे मात्र लक्षात ठेवायचे तुम्हाला। याच्यावरही तुमच्या नवोदयला बरेच प्रश्न पडतात, एखाद दुसरा प्रश्न तर 100% असतो। त्यामुळे लक्षपूर्वक ह्या संख्या बघा। त्रिकोणी संख्या म्हणजे त्याला आपण त्रिभुज संख्या, त्रिभुज म्हणजे काय, 3 बाजू, बरोबर आहे। साध्या गोष्टीत जर सांगायचं झालं तर त्रिकोणी म्हणजे काय, ज्या संख्यांपासून त्रिकोण तयार होतो, बरोबर आहे। ज्या संख्यांपासून त्रिकोण तयार होऊ शकतो त्या सगळ्या संख्या त्रिकोणी संख्या आहेत। पण त्रिकोण काढत बसायला आपल्याकडे वेळ नसतो, म्हणून आपण इथं फॉर्म्युलाचा काय करत असतो, उपयोग करत असतो। मग जर त्रिकोणी संख्येची व्याख्या जर इथं घ्यायची झाली तर आपण व्याख्या कशी लिहिणार मुलांनो, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट, निमपट म्हणजे काय, त्याच्या हाफ करायचा आपल्याला। निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, त्रिकोणी संख्या मिळते। काय करायचे मुलांना, त्रिकोणी संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर दोन क्रमवार, कुठल्याही 2 क्रमवार संख्यांची ज्या नैसर्गिक आहेत, आलं का लक्षात, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते। आता तुम्हाला त्रिकोणी संख्येचं सूत्र मी इथं सांगते मुलांनो। तर सूत्र अशा प्रकारे आहे, n + 1 / 2 ह्या पद्धतीने सूत्र आहे। पण हे सूत्र जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर साधी सरळ गोष्ट आहे बघा, दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले किती करणार मुलांनो, 2। तर ह्या पद्धतीनं हे सूत्र आहे जे आपण साध्या पद्धतीमध्ये लिहिलेले इथं। हे लक्षात राहत असेल तर हे लक्षात ठेवा, नसेल तर हे लक्षात ठेवा। जी संख्या दिलेली ती इथं ठेवायची आणि जी संख्या दिली त्याच्या पुढची संख्या इथं मांडायची आणि भागिले किती करायचे मुलांना तुम्हाला, तर 2 करायचं। तर बघा आपण इथे एक उदाहरण बघू। आता समजा तुम्हाला संख्या दिलेली आहे 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, त्रिकोणी संख्या कोणती। बघा 8 हा पाया आहे, म्हणजे तुम्हाला सूत्रामध्ये काय, ह्या सूत्रामध्ये ठेवायचे 8 लिहा, त्याच्या पुढील संख्या कोणती आहे, 9, भागिले किती करणार मुलांना, 2। मग बेक बे बेचोक 8 आणि 9 आणि 4चा गुणाकार जर केला तर 9 चोक 36, म्हणजे 36 ही काय झाली मुलांनो, तर तुम्हाला काय मिळाली, त्रिकोणी संख्या मिळाली। तर अशाच प्रकारे आणखीन एक उदाहरण बघू। 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती। तर 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला इथं काढायची। 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती। बघा मग काय करणार मुलांनो, 11 गुणिले त्याच्या पुढील संख्या 12 भागिले 2, बेक बे बेसखम 12 आणि 11 × 6 = 66। तर बघा 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मिळाली, 66, आणि 8 पाया असलेली संख्या कोणती मिळाली त्रिकोणी संख्या मुलांनो, तर 36 ही मिळाली। तर अशा पद्धतीने तुम्ही पाया दिलेला असेल आणि त्रिकोणी संख्या जर काढायला सांगितली असेल तर या सूत्रानुसार किंवा ह्या सूत्रानुसार तुम्ही काढू शकता। इथं अवघड काहीच नाही। आता आपल्याला बघायची की त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया कसा काढायचा। तर चला मुलांनो, आपण त्रिकोणी संख्या काढायला शिकलो। आता काय शिकायचं की त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तिचा पाया काढायचा। अगोदरच्या गणितात आपण काय घेतलं की पाया दिलेला होता, त्रिकोणी संख्या काढायची होती। आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला आणि आता काय करायचं, तिचा पाया काढायचे। समजा 120 ही त्रिकोणी संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे।
तर पाया काढा. तर तिचा पाया काढा. आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला पाया काढायचा आहे, संख्या दिलेली आहे, पाया काढायचा आहे, त्यावेळेस सूत्र असं काही नाही, पण लक्षात ठेवायचं की जी संख्या दिलेली आहे ती संख्या इथं मांडून घ्या. त्याला कितीनं गुणायचे मुलांनो? तर 2नी गुणायचे. दिलेल्या संख्येला 2नी गुणायचे. येणारं उत्तर किती असेल बघा, बे00, बे2 4 आणि बे1 बे. 240 हे उत्तर आलं. या 240 मधून पूर्ण वर्गसंख्या, सगळ्यात मोठी वर्गसंख्या म्हणजे 240 मधून वजा करता येईल अशी संख्या. तर मग बघा आपण कुठली घेऊ शकतो 240 मधून वजा करण्यासारखी मुलांनो? सांगा. जर 15 घेतली तर 225 येईल, 16 जर घेतली तर 256 येईल. मग आपण याच्यातून काय करायचंय? 15चा वर्ग किती आहे मुलांना? 225. तर मग 225 याच्यातून वजा करा. 225 जर 240 मधून वजा केले तर येणारं उत्तरही तुमचं उत्तरच असेल, किंवा 225चं जे वर्गमूळ आहे, 225चं वर्गमूळ किती आहे? 15. तर हेच तुमचं उत्तर असते. आणि जर तुम्ही वजाबाकी केली तरी सुद्धा तुम्हाला 15चं उत्तर मिळणार मुलांनो. बघा, 0तून 5 नाही जात, इकडे 1 घेतला आपण, 10तून 5 गेले, 5 उरले. परत इथं किती राहिले मुलांनो? 3 राहिले. 3 मधून 2 गेला 1 आणि 2 मधून 2 गेले 0. बघा, या संख्येतून सर्वात मोठी वर्गमूळ संख्या ह्या संख्येपेक्षा लहान असलेली, तर वजा करायची, किंवा जी संख्या आपण वजा करणार आहोत तिचंच वर्गमूळ जर तुम्ही इथं लिहिलं तर तुम्हाला तिचा पाया मिळतो. बघा, मग या संख्येचा पाया किती आला? 120चा पाया. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आला मुलांनो? तर 15 आला. तर चला आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. तर 55 या संख्येचा काय काढायचे? 55 ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया काढा. तर 55ला काय करायचे मुलांनो? 2नी गुणायचे. 55 दोन्ही किती होतात? 110 होतात. आणि या 110 मधून सर्वात मोठी वर्गसंख्या म्हणजे 110 पेक्षा ती लहान असावी. तर मग कोणती घेऊ शकतो आपण? 10चा वर्ग किती आहे मुलांनो? 100. ती होऊ शकते, कारण 11चा वर्ग आपण घेतला तर तो मोठा होईल. मग आपण जर याच्यातून 100 वजा केले तर 110 मधून 100 वजा झाल्याच्या नंतर मुलांनो किती मिळतात? तर 10. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलं की जी वर्गसंख्या आपण इथं वजा करणार आहोत तिचाच वर्ग किती आहे? 10. तर मग या 55 या संख्येचा पाया किती आला मुलांनो? तर 10 आला. चला आणखीन एक उदाहरण घेऊ आपण इथं. 91 हे उदाहरण घेऊ. 91 ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया आपल्याला काढायचा आहे. तर मग काय करायचं आपल्याला? 91 या संख्येला किती न गुणायचे मुलांना? तर 2नी गुणायचे. बे1 बे आणि 9 दोन्ही 18 म्हणजे 182. 182 मधून वजा करता येण्यासारखी कुठली संख्या आपल्याला इथं मिळणार आहे मुलांना? सांगा बरं. तर 13चा वर्ग किती होईल? अंदाजे 169. त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला घेता येणार नाही. मग 182 मधून जर 169 गेले तर म्हणजे किती उरतात? तर 13 ही संख्या उरते. तर मग याचा पाया 91चा पाया किती झाला मुलांनो? तर 13 हा 91चा पाया झाला. तर बघा मुलांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहे? तर ते आपण घेणार आहोत इथं. बघा, 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत मुलांनो? 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या संख्यांची जर बेरीज बघितली 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्यांची बेरीज 455. किती आहे? 455. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 आणि 78 91. बघा, 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. किती संख्या सांगितल्या होत्या मुलांना मी तुम्हाला? तर 13 त्रिकोणी संख्या आहेत. बघा, आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अशा प्रकारे 13 त्रिकोणी संख्या आहेत मुलांनो. आणि यांची जर बेरीज करायला गेलो आपण तर 455 एवढी येत असते. तर त्रिकोणी संख्या ज्यालाच आपण त्रिभुज संख्या असं म्हणतो, ट्रँग्युलर नंबर असं म्हणत असतो. तर 2 क्रमवार
नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या आपल्याला इथं मिळते आणि 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत मुलांनो। 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्यांची बेरीज 455 आहे आणि त्रिकोणी संख्या कुठल्या कुठल्या दिल्यात बरं 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 आणि यांची बेरीज आपण किती सांगितली तर 455 ही बेरीज आहे। आणि तुम्हाला फॉर्म्युला पण मी सांगितला आहे मुलांनो, जर तुम्हाला काय सांगितले की त्रिकोणी संख्या काढा, पाया दिलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही सूत्र कुठलं वापरणार, दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2। आणि जर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्याचा पाया काढायचा असेल तर त्यावेळेस काय करणार तुम्ही, तर जी दिलेली संख्या आहे त्याला गुणिले 2 करायचे तुम्हाला आणि गुणिले 2 केल्याच्या नंतर जे काही उत्तर तुम्हाला मिळेल त्या उत्तरातून तुम्हाला सर्वात मोठी वर्ग संख्या म्हणजे त्या संख्येतून वजा होण्यासारखी असावी ती संख्या वजा करायची आणि ती तुमचं उत्तर असेल। तर मुलांनो, जर तुम्हाला हे संख्या प्रकारामधल्या संख्या समजत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायला विसरू नका की तुम्हाला कुठं काही अडचण असेल ती सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता किंवा ते मला सांगू शकता आणि कुठल्या घटकावर व्हिडिओ घेऊन यायचे हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून काय होईल की मलाही कळेल की तुमच्यासाठी काय उपयोगाचं आहे आणि काय मला घेऊन यायचं आहे। त्यामुळे आपले जे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला इथं करायचं आहे। तर चला, आपल्या 10 संख्या इथं पूर्ण झालेल्या आहेत मुलांनो, आणखीन 2 संख्या आपल्याला